नमस्कार। महाशिवरात्री निमित्ताने पंचमुखी शिवमंदिर दापोडे येथे एक दिवसीय सोहळा संपन्न करण्यात आला। हा सोहळा मागील 8 वर्षापासून सातत्याने सुरू आहे। ग्रामपंचायत दापोडे व महादेवी वारकरी संप्रदाय हरिपाठ यांच्या वतीने साजरा करण्यात आलेला हा महोत्सव अतिशय धूमधडाक्यात आणि उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला। या कार्यक्रमाचे आयोजन दापोडे गावाचे प्रथम नागरिक सरपंच सन्माननीय विजय गोपीनाथ पाटील साहेब, उपसरपंच दत्ता दशरथ पाटील, सदस्य श्रीमती संध्या गणेश पाटील, सदस्य विकी चंद्रकांत पाटील, सदस्य मोहन सुखीर पाटील, सदस्य कविता संतोष पाटील यांच्या वतीने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते। महादेवी हरिपाठ मंडळ सर्व सदस्य, महिला वर्ग यांनी पारायण हरिपाठ तसेच कीर्तन कार्यक्रमाचा महाशिवरात्रीचा सोहळा मोठ्या आनंद आणि उत्साहाच्या वातावरणात संपन्न केला। तर चला पाहूया महाशिवरात्री निमित्ताने आयोजित पंचमुखी शिवमंदिर दापोडे येथील ह्या कार्यक्रमाचे क्षणचित्रे। धन्यवाद। संहारक शिवकार अहोरात्र हातीजपती शास्त्रामादी वेदांत तीर्थामादी प्रयाग अद्भुत महाश्मशान क्षेत्रांत अविद्या कनकदाहक ब्रह्माग्नी सनकाधिक ज्ञानी हाती जपती जागृती स्वप्नी येता जाता उभे असता निद्रा करता बाह्य कार्य जाता बोलता भांडता सर्वदाही जपावा शिवमंत्र ध्वनी पंचारण करणी अकर्णिता दोष वाहन लागता क्षण भस्म होती न्यास मातृका विधी आसन नलगे जपावा प्रीती करून शिव शिव उच्चारिता पूर्ण शंकर योनी पुढे उभा अखंड जपती जो हा मंत्र यासी निजांगे रक्षित गर्भिणी किंवा ऋतुस्नात नसावे सर्व कायाव्रत दिने निरसन उत्तम काळ शरीराने भक्षून भोगावी प्रीती करून राजरक्षण सत्य गाव मध्ये मस्त प्रचंड रती भरे पसरणे दुर्दंड आलिंगन देता बळे प्रचंड शरीर त्याचे पळले लोहार गळा तप्त अत्यंत कैसी कलावतीचे तन पळत रूप वेगळा उनी पुसत कैसा वृत्तांत सांगा शृंगार सदन विलासिनी मम हृदयानंद वर्धिनी सकळ संशय टाकून मिळवली गोष्ट सांग म्हणे हे राजचक्र मुकुट वत्संस क्रोधे भरे लेदो मानस माझा गुरु स्वामी गुरुदास अनुसयात्मज महाराज त्या परम पवित्र माझ्या दिदीला शिव पंचाक्षर मंत्र तो जपता होरात्र परम पावर पुनितमी नमांग शिखर अत्यंत तव कलेवर पाप शिव शिव नामे आवडते शिवनामाचा कृषी मुलाळ माझे उठविले कपाळ शिव चलो भैया जी
बाकी दिन रहते जितना आराम से दर्शन लेने का आप पहुंचोगे चला लवकर लवकर बच्चे बाहर लेके जाओ अगरबत्ती चलो बोलायची गरज लागली माझ्या टाइम घेऊ काके समग्र वास्तवी माझ्या महाक्षत्रिय आपण मुलगीचा समारांगणी पाहे प्रतिरागेशी नेहमी म्हणे मुझे परब्रे आपले माझी माता पुत्रश्नुषा सन्मार्गे वर्ततात त्यांचे संबंध होय जे मार्गसाचे वस्त्रे हरते ते अति शुद्र जन्मी उभय मगरे जो कन्या विक्रय करे इंच योग तो सेवा करीत तिचे जो व्याधीचे गांजित याचा गृहभंग होत जन्म जन्मांतरी ब्राह्मण करी रस विक्रय गीता गीता मद्यपी होय जो ब्रह्मरुद्र अपमानित आहे तो होय ब्रह्मराक्षस सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। महाशिवरात्रीचा हा एक दिवसीय सोहळा दापोडी ग्रामपंचायतच्या वतीने तसेच महादेवी हरिपाठ मंडळ दापोडे यांच्या वतीने दरवर्षी मोठ्या उत्साहाने हा महाशिवरात्रीचा सोहळा संपन्न होत असतो आणि अनेक भाविक आजूबाजूच्या पंचक्रोशीतील अनेक भाविक या आमच्या पंचमुखी महादेवाचं दर्शन करण्यासाठी येत असतात। मी सर्व भाविकांना नम्रतेची विनंती करतो की आजचा दिवस महाशिवरात्रीचा असल्या कारणाने आपण कमीत कमी वेळेमध्ये दर्शन आटपून पुढील दर्शन रांगेमध्ये असणाऱ्या भाविकांस दर्शनाची संधी द्यायची आहे आणि मंदिरामध्ये कोणीही अगरबत्ती व कापूर पेटवू नये। आमच्या दिलेल्या सूचनांचं पालन करायचं आहे। मंदिरामध्ये भाविकांना नम्रतेची विनंती आहे, कुणीही अगरबत्ती व कापूर पेटवू नये आणि कमीत कमी वेळेमध्ये आपल्या महादेवाचं दर्शन घेऊन पुढील दर्शन रांगेमध्ये असणाऱ्या भाविकांस दर्शनाची संधी द्यायची आहे। दर्शनाची आताच भली मोठी रांग झालेली आहे। आता 9-7 वाजलेले आहेत, याचे सर्वांनी भान ठेवून पुढील दर्शन रांगेमध्ये असणाऱ्या भाविकांना दर्शनाची संधी द्यायची आहे। पुढच्या आलेल्या सर्व शिवभक्तांचं मी दापोडी ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच सन्माननीय विजय गोपीनाथ पाटील साहेब, उपसरपंच सन्माननीय दत्ता दशरथ पाटील साहेब, ग्रामपंचायत सदस्य श्रीमती संध्या गणेश पाटील मॅडम, ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय विकी चंद्रकांत पाटील साहेब, ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय मोहन सुधीर पाटील साहेब, ग्रामपंचायत सदस्य सौ कविता संतोष पाटील मॅडम यांच्या वतीने मी आले सर्व भाविकांचं पुनश्च मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। आणि सर्वांच्या माहितीसाठी हा दरवर्षी महाशिवरात्रीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने हा पार पाडला जातो। याचं संपूर्ण श्रेय दापोडी ग्रामपंचायतचं व महादेवी हरिपाठ मंडळ यांच्या सर्व
पदाधिकाऱ्यांचा आहे. आवे अंगुडाने नायक मंडप बसणे होतसे देख नारद सुंदर गायक जेथे वाते शिवलीला गोकर्णा होती समग्र उभे अखंड देवाचे पाद एकाविकाने पडत शिवलीलावली शिवरात्री संभूषण दिवगळे घडले शिवपूजन शिवभक्ता सवे जागरण घडले पूर्ण सकाळचं शिवनामे गणपती जन हेही कीर्तनेचे स्मरण हे वडाखाली येऊन पडले आहे मागती केले पावनी प्रसरत जवा आपले पूर्वकर्म करू लागले शिवस्मरण मग शिवकाली येऊन शिवपती थांबी जाई सत्वर शिवरात्री अर्चिका अशी बोलवणी गौतमनी गेला जनका लागा कल्मशपाद ते दक्षिणी गोकर्ण क्षेत्रपादला शिवरात्रीचे दिव्य लिंग मित्र से राजे चतुर तुमचे अवधान दिव्य अलंकार घेऊन ब्रह्मानंद श्रीमद भीमा तटविलासा कथाची धीक कर्म धीक विद्या धीक धर्म वर्ष होय चामीकर भूपती प्रेमळ देवत्व महादेव मंदिर दापोडे येथे आलेल्या सर्व भाविकांचं मी दापोडे ग्रामपंचायतच्या वतीने सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. महाशिवरात्रीचा एक दिवसीय सोहळा दापोडे ग्रामपंचायतच्या वतीने आयोजित केला जातो आणि तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्. हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा ग्रामपंचायत दापोडे यांनी अतिशय चांगलं नियोजन महाशिवरात्री निमित्ताने केलेलं आहे आणि भाविकांची चांगली व्यवस्था केलेली आहे. प्रसादाची असेल रांगेची असेल असं अतिशय चांगलं नियोजन महाशिवरात्री निमित्ताने ग्रामपंचायतीने केलेलं आहे आणि त्याच्या मागे ग्रामस्थ सुद्धा चांगल्या पद्धतीने मेहनत करत असतात आणि या महाशिवरात्रीला यावर्षी खास करून महत्त्व असं आहे की यावर्षी कुंभमेळा सुद्धा चालू आहे आणि या कुंभमेळ्याच्या निमित्ताने 144 वर्षानंतर हे कुंभमेळा आलेला आहे आणि या कुंभमेळ्याच्या निमित्ताने या महाशिवरात्रीला अतिशय जास्त महत्त्व आलेलं आहे. म्हणून सर्व भाविकांची रांग आपण बघत आहोत आणि अतिशय उत्साहाने दर्शनासाठी भाविक येत आहेत. सर्व भाविकांना महाशिवरात्री निमित्ताने शुभेच्छा आणि आमच्या गावकऱ्यांना सुद्धा महाशिवरात्री निमित्ताने खास करून शुभेच्छा. बार लो विद्या पाहता कौशल्याराव तरी विनोद मानिला अभिनव कर्म करू माता मी पृथ्वीचे प्रभू सकळी देखून या जोडती करू विद्याहीन तो पाषाण कैसी स्त्री पुरुषी बोली जाते खेळामुळे काय शक्य वृक्षावरील नाही मर्यादा प्रेम करणे आणि सद्गुरु करणे शरीर साधने
ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय मोहन सुखीर पाटील ग्राम जय जय राम कृष्ण हरे हर गणा शिव नामर तुळशी हर गणा शिव नामर हरे देव बोलिया तुळशी हर गणा मकर कुंडाले तळमती त्रवाणी कंठे कौतुमाने विराजित तुळशी हार गळा काशे पितांबर कंठे कौतुमाने औरे निरंतर शिहार गळा काशी पितांबर जय राम कृष्ण हरे कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम क्रोध काम ज्ञान धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष क्रोध काम जनार्दनी शिवाय
विठोबार कुमारी विठोबार वदता शिवनाम माझे वदता शिवनाम माझे पाय माझे चित्ती माझे पाय माझे चित्ती माझे वदता शिवनाम हो माझे वदता शिवनाम विठाल विठाल निवारी काही काळाची भीव वाचे वदता शिवनाम. हा महापर्व कालानिमित्त एक दिवसीय हा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आयोजक आहे श्री महादेवी वारकरी संप्रदाय हरिपाठ मंडळ, स्वाध्याय परिवार, श्री समर्थ बैठक, ग्रामपंचायत दापोडे. व्यवस्थापक आहे समस्त ग्रामस्थ मंडळ दापोडे, ग्रामपंचायत दापोडे, महादेवी महिला मंडळ, गावदेवी महिला मंडळ, वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे. अशा या सर्वांच्या सहकार्याने आणि याला आशीर्वाद लाभले ते श्री संत महंत बालयोगी सदानंद बाबा तुंगारेश्वर, महंत श्री बालयोगी कैलास महाराज वळपाडा, महंत श्री बालयोगी मच्छिंद्र महाराज ओवली आणि महंत श्री बालयोगी चिंतामण महाराज दिंडीगड, महंत श्री भालचंद्र महाराज कशेरी. मार्गदर्शक आहे हरिभक्तपरायण कबीर महाराज कुंदवली, हरिभक्तपरायण बाळाराम महाराज सरवलीपाडा आणि हरिभक्तपरायण सोपान महाराज राहणार, हरिभक्तपरायण श्री बंडू महाराज बनोडी, हरिभक्तपरायण गोपाल महाराज राहणार आणि मधुकर महाराज काहेर यांचे या ठिकाणी मार्गदर्शन या ठिकाणी लाभलेलं आहे. आणि आजच्या कार्यक्रमासाठी सर्व उपस्थित गायनाचार्य आणि मृदुंगाचार्य गुणवान अशी मंडळी या ठिकाणी आज उपस्थित आहेत. आज हा या ठिकाणी कार्यक्रमाचा योग आलेला आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो की महाशिवरात्रीच्या महापर्वणीच्या निमित्ताने सेवा करण्याचं भाग्य मला आपल्या सर्व भाविकांच्या भक्ती मंडळांच्या ग्रामस्थांच्या कृपेने मला या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. आजचा इथे येण्याचा योग या ठिकाणी श्री क्षेत्र मानकोली या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे स्थानिक भाविक मायबापांच्या संगतीमध्ये संपर्क आल्या कारणाने त्याच्यामध्ये आमचे हरिभक्तपरायण आदरणीय ज्ञानेश्वर पाटील आणि त्यांनी मला फोन करून ही तारीख माझ्याकडं सुपूर्द केली. मी त्यांचा तुमचा सगळ्यांचा या ठिकाणी ऋणी आहे. आणि या कार्यक्रमाचे आजचे जे संयोजक आहे ते आदरणीय श्री कुंदन तुळशीराम पाटील, शिवसेना ठाकरे गट ठाणे जिल्हा अध्यक्ष, शहापूर भिवंडी शहरी आणि ग्रामीण विभाग. वंडे सत्यनारायण पूजा त्या निमित्ताने हरिपाठ याचं त्यांनी या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. पंढरपूर, आळंदी, त्र्यंबकेश्वर वारी पंचक्रोशीसाठी सप्ताह सर्व ठिकाणी हिरारीने भाग घेणारे आणि भरघोस प्रमाणात देणगी देणारे हे आपले सर्वांचे आवडते नेते कुंदन पाटील यांना कोटी कोटी या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि स्वतः ते कीर्तन श्रवणाकरता कुठेही असू द्या खाली मांडी घालून ते श्रवण करतात. एवढे भाग्यवान आहे, पुण्यवान आहे. अशा या राजकीय क्षेत्रामध्ये आणि परमार्थ क्षेत्रामध्ये दोन्ही ठिकाणी ते अग्रेसर आहे. अशा दादांना या ठिकाणी या महापर्वणीच्या निमित्ताने धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी आता शिवेला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल. देवाच्या शोधात बसू नका, देवाकरता फिरू नका, देवाकरता कुठे जाऊ नका, संतांच्या शोधा करता फिरा. विठ्ठल विठ्ठल तुम्ही संतांच्या शोधात जरी फिरले तरी तुमचं पुण्य उदयाला आल्याशिवाय संत भेटत नाही, भेटणार सुद्धा नाही. हरिप्राप्तीचे उपाय, हरिप्राप्तीचे उपाय, हरिप्राप्ती हरीच्या प्राप्तीचा उपाय सांगितला नाथबाबांनी या अभंगामध्ये. हा अभंग पण नाथबाबाचाच आहे. ध्यानात ठेवा, प्रत्येक शब्दाला प्रमाण तुमच्या पुढे ठेवी. मी भागवतरी कीर्तनकार नाहीये,
भाडोत्री कळतो तुम्हाला? भाडोत्री म्हणजे तोंडाने पैसे मागणारा, त्यातला नाहीये. जे देतील त्याच्यात आनंद आहे, खूप आनंद आहे. काही पण द्या, काही पण द्या, अजिबात दुःख होणार नाही, त्रास करून घेणार नाही, बिलकुल नाही, बिलकुल नाही, अजिबात नाही. आणि माझे नाही म्हणजे ते तुम्हाला एक शब्द सांगतो, ते जो देईल त्याचं भलं, नाही देईल त्याचं सुद्धा भलं. परमार्थ हा महाधन आहे, सामान्य गोष्ट नाही. तुम्हाला पण सांगतो बरं का, ऐका तुम्ही, ऐका बरं का, आया बाया गोगल गाया चांगलं ऐका. गळ्यातले सगळे दागिने काढून घेतील सोन्याची. जिच्या गळ्यात तुळशीची माळ आहे ती तशीच राहील शेवटपर्यंत, स्मशानापर्यंत तशीच जाईल ती माळ. पण तुळशीची माळ कोणी हात लावित नाही, पण सोन्याच्या माळीला कोणी ठेवणार नाही गळ्यामध्ये. नाकामधली मुरणी काढून घेतली, कानातले कुंडल सुद्धा काढून घेतली, पायातल्या तोरड्या काढून घेतली, माझ्या हातातलं घड्याळ सुद्धा काढून घेतली, हे घड्याळ सुद्धा काढून घेतली, खिशातले पैसे काढून घेतली, मोबाईल सुद्धा काढून घेतली, सगळं बाजूला करते. फक्त एक तुळशीची माळ या प्रेतावर तशी स्मशानापर्यंत जाईल. तुळशीची माळ सगळ्यात पवित्र आहे, सगळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे, आणि ती घालायची लाज आम्हाला वाटते. याचा अर्थ तुम्ही पाकिस्तानी आहात, बरोबर आहे. तुम्हाला तुळशीची माळ घालायची लाज वाटते, तुम्ही माणसं नाही हो. हे पाया पडणं, देवळा मंदिरामध्ये जाणं हे कोणी करतं? मंदिरात जाऊन पाया पडणं म्हणजे परमार्थ नाहीये, स्वतःमध्ये भगवान शिव जागृत करणे म्हणजे परमार्थ. माझ्या कपड्यावर करतो तुम्ही. जगा पिशाच्या अंतरी शान वेश असावा बावळा, भाई अंतरी अशा ज्ञान काढा. कपड्यावर जायचं. त्याने सांगितलं, जात पूजो साधू की पूछ लीजिएगा ज्ञान, अरे मोल करो तलवार का पडी लेने दो म्यान. तलवारीचं मोल करा, काय पावर येतो. लोक वरच्या रंगाला बोलून गेले, आतून काय हे लोक पाहत नाहीये. वरच्या रंगावर लोक पाहतात, ओळख करतात वरच्या रंगाने. काय वरच्या रंगावर? आतून लोक फसवायला निघालाय वरचा रंग धारण करून. एक प्रमाण कबीर महाराजांचं, कबीरा कै जग अंधार, अंधी जैशी गाय, अरे बछड़ा दासो मर गया, झूठी चामचकाय. कबीर महाराज सांगतात, वासरू मरून गेलं, त्याचं मांस काढून त्याच्या चमड्यामध्ये भुसा भरला, त्याचं भोत तयार करून संध्याकाळी दूध काढायच्या टायमाला तो भोत घेतात, त्या गाई पुढे ठेवतात, म्हणजे गाय त्याला चालते. वरचीवर परमार्थ चाललाय, वर परमार्थ नाही, बाहेर परमार्थ नाही, परमार्थ आतमध्ये आहे. महाराजांनी अभंग लिहून ठेवलाय, तुका म्हणे येथे पायीचे जाते जातीचा, जात या शब्दामध्ये खूप पावर आहे. तुकाराम महाराज याचा अर्थ बोलले म्हणजे काहीतरी आहे. माझी या जातीचे मज भेटो कोणी, अलाकाना आ लपलेला आहे. जात या दोन शब्द, जात या शब्दाखाली काय दोन शब्दामध्ये सर्वांनी सुंदर रीती पद्धतीने नामस्मरण